कर्डिले साहेबांनाच फक्त एकटं माहीत होतं की 2 दिवसाचा निर्णय होणार आहे, म्हणून त्यांनी अगोदरच काही कांदा घेऊन ठेवला की विचारावं लागेल. प्रत्येकाला सांस्कृतिक कार्यक्रम घ्यायचा अधिकार आहे. मी याच्यातून घेतला होता. आज महाराष्ट्र शासनाच्या वतीने महासंस्कृती हा काय महसूल मंत्र्यांनी घेतलेला नाही. आपलं कुठलाही उद्देश निवडणुकीला डोळ्यापुढे ठेवून आपण कुठलाही कार्यक्रम घेत नाही. वर्षानुवर्ष कृषी महोत्सव आणि महिला बचत गट मेळावा आणि सांस्कृतिक महोत्सव हा मागच्या वर्षी झाला. कोणी कार्यक्रम सांस्कृतिक घेतला असेल तर अजून दुसऱ्यांनी कुठेतरी घ्यावा, त्याला सगळं स्वातंत्र्य आहे. त्याचबरोबर केंद्रीय मंत्री समितीचे अध्यक्ष माननीय अमित शाह साहेबांचे, ज्यांच्या खरं तर प्रयत्नातून रविवारी मिटिंग घेऊन या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतला गेला. तसेच राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब, आमचे नेते उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब, माननीय अजितदादा पवार साहेब या तिन्ही नेत्यांनी देखील सातत्याने पुरवठा केला आणि माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब आणि कर्डिले साहेबांच्या प्रयत्नातून अनेक दिवसांचा हा प्रश्न आता मार्गी लागलेला आहे. दिल्लीमध्ये माननीय अमित शाह साहेबांची बैठक झाल्यानंतर माननीय पालकमंत्री असतील आणि नगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून जी माहिती आम्ही गोळा केली होती ती माहिती माननीय अमित शाह साहेबांना त्या दिवशी सविस्तर मांडण्यात आली. वास्तविकता त्या ठिकाणी सांगण्यात आली आणि हा निर्णय त्वरित माननीय अमित शाह साहेबांनी घेतला. हीच निर्णयाचं जो प्रतीक आहे आणि जे वारंवार म्हणलं जातं की ही मोदींची गॅरंटी आहे. शेतकरी हा त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या माध्यमातून आणि आज विद्यमान राज्य सरकारच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारे कुठल्याही अनुदानापासून कुठल्याही निर्णयापासून वंचित राहणार नाही. हे शेतकऱ्यांचं सरकार आहे आणि जे सरकारवर आरोप करत होते, मला असं वाटतं की या निर्णयाने त्यांना चपराक बसलेली आहे आणि माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाखाली आणि राज्यामध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली राज्य सक्षम पद्धतीने शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. मध्यंतरीच्या या सगळ्या निर्णयात तुमचा कसा रोल होता, कसा फॉलोअप घेत होता तुम्ही याच्यामध्ये? आम्ही प्रभू श्रीरामाच्या मंदिराच्या निर्माणानिमित्त जेवढं आमचं फिरणं झालं, अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा मांडल्या. काहींनी राग व्यक्त केला, काहींनी सहानुभूतीपूर्वक आपला प्रश्न मांडला आणि हे सगळे दौऱ्याचा जो काय अभिप्राय होता तो माननीय अमित शाह साहेबांसमोर मांडण्यामध्ये आम्हाला यश मिळालं आणि हा निर्णय होणार हे त्या दिवशीच आम्हाला माननीय गृहमंत्री साहेबांनी सांगितलं होतं की हा निर्णय मी 2 दिवसात घेईल. पण मीडियांच्या माध्यमातून येऊन ते आम्ही बोललो नाही. कर्डिले साहेबांनाच फक्त एकटं माहीत होतं की 2 दिवसाचा निर्णय होणार आहे, म्हणून त्यांनी अगोदरच काही कांदा घेऊन ठेवला की विचारावं लागेल. तर मला असं वाटतं की राजकारण हे विश्वासावर असतं. निवेदन देऊन फोटो काढणारे आम्ही नाहीत. दुधाच्या संदर्भात अनुदान देखील आपणच दिलं, राज्य सरकारने दिलं. कांदा निर्यात बंदीचा निर्णय देखील आपणच घेतला आणि मी शेतकऱ्यांना आणि या महाराष्ट्राच्या तमाम जनतेला आश्वासित करतो, कुठलाही प्रश्न व्यवस्थित जर त्याची मांडणी झाली तर तो निकालीच निघतो. आणि म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे की विश्वास ठेवा. हे सरकार शेतकऱ्यांचं सरकार आहे आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे शेतकऱ्यांबाबतीत अतिसंवेदनशील आहे, या निर्णयातून दिसून येते. आज कांद्याची आवक तुम्ही पाहता, तुम्ही शेतकऱ्याची चर्चा करा की कालचा भाव काय होता आणि आजचा भाव काय आहे. कालच 400 रुपये प्रति क्विंटल भाव वाढला. आज मला वाटतं साधारण 1000 रुपये प्रति क्विंटल भाव वाढेल. नोटिफिकेशनची आवश्यकता नाही, हे आम्ही प्रेसमध्ये येऊन सांगितलं नाही. पहिलं मीडियावाल्यांनी बातमी सांगितली आहे आणि मग आम्हाला कळालं की ही मीटिंग झालेली आहे. माझं व्यक्तिगत नाही, महाराष्ट्राला मला माहीत होतं हे होणार आहे. नोटिफिकेशन आता सुट्ट्या चालू होत्या, आज सोमवार आहे, आज निघेल. तर नोटिफिकेशनचा मुद्दा आहे, पण भाव वाढला की नाही हे लगेच दिसून येतं. त्यामुळं विरोधकांचा विषय असा आहे, झालं तरी त्यांना अडचण आहे, नाही झालं तरी अडचण. या निर्णयामुळे आता महाविकास आघाडीच्या कुठल्याही नेत्याकडं कुठलाही मुद्दा उपस्थित राहिलेला नाही आणि म्हणून येणाऱ्या निवडणुकीमध्ये जनता त्यांच्या सर्व आरोपांना उत्तर देईल. जिल्ह्यामध्ये जो आता शेतकऱ्यांनाच फायदा होणार आहे, कारण की आज जो परवापर्यंत कांद्याला भाव होता, काल त्याच्यामध्ये वाढ झाली, आज त्याच्यामध्ये वाढ होणार आहे. आणि एक गोष्ट लक्षात घ्या की 3 लाख मेट्रिक टन हे निर्यातीला परवानगी दिली, प्लस 50,000 सेपरेट बांगलादेशला जाणार आहे. म्हणजे टोटल 3.5 लाख मेट्रिक टनाचं कांद्याचं निर्यात होणार आहे. आणि ही निर्यात झाल्यावर जो काही ॲक्युम्युलेशन झालं होतं, जे काही साठवण झाला होता, तो कुठंतरी रिलीज होईल. आणि आता येणारा जो कांदा आहे, उन्हाळी कांदा, याला स्टोरेज क्षमता ही 6 महिन्याची असते. त्यामुळं मूळ प्रश्न राहिला होता लेट खरीपाच्या कांद्याचा,
जो स्टोरेज करता येत नव्हता त्याचा प्रश्न सुटला आणि मला असं वाटतं आता कांद्यासंदर्भात कुठलाही प्रश्न उद्भवणार नाही. शेतकऱ्यांनी बिनधास्त लागवड करावी, कांद्याची लागवड करावी. जोपर्यंत मोदी आहेत तोपर्यंत कुठलाही शेतकरी आपल्या निधीपासून वंचित राहणार नाही. महसूल मंत्र्यांच्या संकल्पनेतून या ठिकाणी सांस्कृतिक महोत्सव होतो. मात्र दुसरीकडे पारनेरचे आमदार जे आहेत ते महानाट्याचं आयोजन त्यांनी केलेलं आहे. महायुतीत असताना देखील त्यांच्याकडनं कुठेतरी शह देण्याचा वारंवार प्रयत्न होत असतो. नाही, आता प्रत्येकाला सांस्कृतिक कार्यक्रम घ्यायचा अधिकार आहे. मी अजय अतुल घेतला होता. आज महाराष्ट्र शासनाच्या वतीने महासंस्कृतिक हा काय महसूल मंत्र्यांनी घेतलेला नाही, महाराष्ट्र शासनाच्या वतीने महासंस्कृतिक महोत्सव, कृषी आणि बचत गट मेळावा हा दरवर्षी आपण घेतो. आपलं कुठलाही उद्देश निवडणुकीला डोळ्यापुढे ठेवून आपण कुठलाही कार्यक्रम घेत नाही. वर्षानुवर्ष कृषी महोत्सव आणि महिला बचत गट मेळावा आणि सांस्कृतिक महोत्सव हा मागच्या वर्षी झाला, त्याच्या अगोदरही व्हायचा आणि यावर्षी त्या रुटीनप्रमाणे होतो. आज कोणी कार्यक्रम सांस्कृतिक घेतला असेल तर अजून दुसऱ्यांनी कुठंतरी घ्यावा, त्याला सगळं स्वातंत्र्य आहे. त्यामुळं महायुती ही सक्षम आहे, खंबीर आहे आणि माननीय मुख्यमंत्री या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली महायुती ही येणाऱ्या कालावधीमध्ये जनतेसाठी काम करत राहील. म्हणजे कसा हे पहा, जो कार्यक्रम ज्यांनी घेतलेला आहे त्याचा प्रश्न त्यांना विचारा. जो कार्यक्रम माझा नाही त्याच्यावर मी कसं उत्तर देऊ शकतो. नितीन गडकरी यांचा दौरा आहे आणि काय कार्यक्रम होणार आहे नगरमध्ये, किती रस्त्याचं उद्घाटन होणार आहे? अहमदनगर बायपास, नगर करमाळा रस्ता, आढळगाव काष्टी ते आढळगाव रस्ता, आढळगाव जामखेड रस्ता, जामखेड सावताड्याचं आता जवळपास 50% कम्प्लिशन झालं आहे. ते 50% ते कम्प्लिशन आहे. जवळपास माझ्या मते 5,000 कोटीच्या कामांचं लोकार्पण होणार आहे. हे नगर जिल्ह्याचा इतिहास किंवा रेकॉर्ड आहे की 3 वर्षामध्ये ज्या कामाच्या नारळ गडकरी साहेबांनी फोडले होते ते आज उद्घाटनाला त्याच लोकसभेच्या कालावधीमध्ये येत आहेत. हे नगरच्या जनतेच्या सहनशीलतेचं प्रतीक आहे, भूसंपादनामध्ये शेतकऱ्यांनी केलेल्या सहकार्याचं प्रतीक आहे आणि आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींना दिलेलं सगळं सहकार्य या नगर जिल्ह्याच्या जनतेने हे त्याचं प्रतीक आहे. म्हणून येणाऱ्या कालावधीमध्ये देखील असाच विकास होत राहणार आणि भविष्यामध्ये विकासाच्या माध्यमातूनच राजकारण केलं जाणार. थँक्यू.